नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचं 40 मन सोन्याचं एक सिंहासन होतं. भवानी मातेने दिलेली तलवार होती. त्याचं नेमकं काय झालं, ते कुठं आहे नेमकं? त्यांचा एक खूप मोठा खजाना होता जो त्यांनी बहिर्जी नाईक यांच्याकडे दिला होता. त्याचं नेमकं काय झालं बोलणार आहोत. द सिक्रेट्स ऑफ शिलेदार ही एक नवीन वेब सिरीज आली, हिंदीतली आहे. नाव वाचून मला पण वाटलं ही मराठीत असेल. आता या सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या एका मराठी दिग्दर्शकानं काढलेली आहे, ज्याचं नाव आहे आदित्य सरपोतदार. त्यांचा उलाढाल असू दे किंवा क्लासमेट असू दे किंवा फास्टर फेणे झोंबिवली यांचे म्हणजे एक नावाजलेले हे दिग्दर्शक आहेत. मुंजासाठी सुद्धा त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. म्हणजे एक जबरदस्त दिग्दर्शक आहेत. आता सगळ्यात जेव्हा टायटल वाचलं तेव्हा मला वाटलं की हा मराठी आहे की काय, पण नाही आहे, हिंदीतलं आहे. आता बोलूया याच्या कथानकाबद्दल. कथानक हे आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे शिलेदार असतात ते शिलेदार खजानांची रक्षा करत असतात. आता हे शिलेदार म्हणजे कोण? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे आपला खजिना लपवण्यासाठी बहिर्जी नाईक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवतात. मग बहिर्जी नाईक जे असतात ते एक अशी शिलेदारांची संघटना बनवतात आणि त्यांच्यावरती जबाबदारी देतात की तुम्ही या खजान्याचं रक्षण करायचं. आता ते शिलेदारांची जी काय वंशावळ आहे, जी पारंपरिक वंशावळ जी होत असते, ते शिलेदार तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्या खजानाची रक्षा करत असतात, ते खजान वाचवत असतात. आता ते कुणापासून रक्षा करत असतात? तर एक असा माणूस असतो, म्हणजे कर्नाटकचा दाखवला याच्यामध्ये. महाराष्ट्राचे गव्हर्नर असतात ते, आणि तो असतो कर्नाटकचा, आणि त्या खजिन्यावर त्याचा डोळा असतो. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हा जो खजिना आहे तो विजयनगर साम्राज्याचा आहे आणि विजयनगर साम्राज्य हे आमचं होतं. तो खजिना छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आला होता, त्यामुळं तो जो दिलेला आहे तो आम्ही परत मिळवणार आहे. आता तो खजिना नेमका आहे कुठं, आणि त्या खजिन्याच्या मागं ही जी दोन माणसं लागले, दोन ग्रुप, त्याच्यातल्या पहिल्यांदा पोचतात कसं? आता आपले हे जे राजीव खंडेलवाल आहेत, ह्यातले जे मेन सेंट्रल प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टर, त्याच्याबरोबर आपल्याला सई तामणकर बघायला मिळतात. आशिष विद्यार्थी आहेत आणि दिलीप प्रभावळकर. आता दिलीप प्रभावळकर सर पहिल्याच एपिसोडमध्ये त्यांचा मृत्यू दाखवला आहे. त्याच्यानंतर सई तामणकर, राजीव खंडेलवाल, आणखीन राजीव खंडेलवाल हे रवी भट, डॉक्टर रवी भट आहेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक भाऊ असतो. आता हे तिघे मिळून ह्यांची जर्नी चालू होते. ते म्हणजे सगळे क्लूज गोळा करत ते किल्ल्या शोधायच्या. किल्ल्या शोधत 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 त्यांना जिथं काय अडचण येतात तिथं ते आशिष विद्यार्थ्यांची मदत घेतात. आता त्यांची का? कारण ते म्हणजे हिस्टॉरियन असतात, इतिहासकार असतात. त्यांच्या मदतीनं ते कसे पोचतात का नाहीत, का त्यांचा पाठलाग करणारे हे जे काय दुसरा ग्रुप असतोय तो आधी पोचतो, आणि खजाना नेमका मिळतो कोणाला, शिलेदार बाकीचे नेमके आणि कोण असतात, त्यांच्याबरोबर नेमकं काय होतं, त्यातच यांना पोलीस यांच्या मागे लागतात. आता ते का मागे लागतात? ही एक सिम्पलची स्टोरी आहे. सिम्पल म्हणजे एक थ्रिलिंग आहे. आता बोलूया या चित्रपट म्हणालोय बघा, या वेबसिरीजच्या वैशिष्ट्याबद्दल. याचा सगळ्यात आधी मला कलर टोन आवडला. याचा कलर टोन बघताना मला कुठलं तरी मी शार्लॉक होम्सची मूवी बघायला लागलोय असं वाटत होतं, कारण एकदम ब्ल्यूइश अशी टोन वाटते. कलर ग्रेडिंग जे आहे ना ते मस्त वाटलं. त्यानंतर फास्ट पेस्ट आहे. 7 एपिसोड अर्ध्या तासाचे आहेत. प्रत्येक एपिसोड गणिक तुम्हाला उत्कंठा वाढवते. सई तामणकर यांचं जे कॅरेक्टर आहे त्यांच्या पहिल्या 1-2 एपिसोड नंतर मस्तपैकी ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतात. ते काय ट्विस्ट आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघा, मस्त वाटेल तुम्हाला. थ्रिल आहे, सस्पेन्स ठेवलं आहे, कॅरेक्टर बिल्डअप चांगला आहे. बाकी कॅरेक्टर म्हणायला 3-4 कॅरेक्टर भोवतीच स्टोरी फिरते. बाकी एक मस्ट वॉच सिरीज आहे, एकदा अवश्य बघा तुम्ही. द सिक्रेट्स ऑफ शिलेदार Disney+ हॉटस्टारवर आहे. बाकी असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.